दस्तूरनगर परिसरातील हॉटेल लॉर्ड्सला भीषण आग लागली। या आगीमध्ये 1.5 कोटींचं नुकसान झालं असून हॉटेलमधील महागडं साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे। या आगीबाबत संशयही व्यक्त केला जातोय। अमरावतीच्या MIDC मार्गावरील हॉटेल लॉर्ड्सला सोमवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमाराला भीषण आग लागली। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठलं। तब्बल 5 बंबांच्या मदतीने या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। मात्र तोपर्यंत या आगीत महागडे फर्निचर, AC, फ्रीज, TV, शोभेच्या वस्तू व अन्य साहित्य जळून खाक झालं। यात तब्बल 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। MIDC मार्गावर कवरनगर येथे रहिवासी संजय छाबडा, महेश छाबडा या बंधूंचं हे हॉटेल लॉर्ड्स आहे। सोमवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमाराला या हॉटेलमध्ये आग लागली। काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं। त्यामुळे आग हॉटेलच्या वरच्या माळ्यावरही पसरली। हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात आग व धुराचे लोळ निघू लागले। आग लागल्याचं लक्षात येताच चौकीदार व परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व ताबडतोब अग्निशमन दल व राजापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली। अग्निशमन दलाच्या जवानांसह राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठलं। सकाळी 8 वाजेपर्यंत 5 बंबांच्या मदतीने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। हॉटेल मालक पहाटे 4:30 वाजेपर्यंत हॉटेलमध्येच होते अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। शिवाय अनेक संशयास्पद हालचाली हॉटेलच्या आजूबाजूला आढळून आल्याची माहिती आहे। त्यामुळे आग लागली की लावण्यात आली अशी चर्चा होत आहे। काही महिन्यांपूर्वी याच हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकत परमिट रूम बाबत कारवाई केली होती। कडाक्याच्या थंडीत पहाटे आग लागल्याने याबाबत संशय व्यक्त केला जात आहे। शफीक अहमद, विदर्भ न्यूज, अमरावती।